ते सगळे शेतकरी छोटे छोटे आहेत. त्याला प्रत्येकाचा मार्ग जाण्याचा एकच आहे, रोडच्या कडेने या. आणि त्याला प्रत्येकाला त्याची अडचण येणार आहे की त्यांनी जायचं कुठून. प्रत्येक शेतकरीला जे ते म्हणणार की माझ्या शेतात जाऊ नको म्हणून परत वादविवाद होणार आणि त्याच्यावरती काय निर्णय घेतच नाही. आता वारंवार आम्ही कल्पना करून इथं कोणीच येत नाही. बोला आता काय. शेतापाशी पण रस्ता नाही ठेवलाय, घरापाशी पण नाही रस्ता ठेवलाय. जाणार कुठून आम्ही? उंची वाढवली रस्त्याची, आवतकाठी कशी उतरवणार ट्रॅक्टर बिक्टर आम्ही? माणसं तरी रोजानी घेतली तरी कशी जाणार बाबा? फर कुठून जातोय आम्ही साहेब? फर कुठून उतरू असं शेताला? सर्वे पत्र असं असतं बाय काय? माल नेला आमचा सगळा म्हणलं सांगतात कधीच तू म्हणलं पैसे दिले तर तिथं चला आणि कंडिशन तिथं घ्या. खाली जायला रस्ता आम्हाला पाहिजे, काही पण करा, आम्हाला रस्ता जा होता तसा पहिल्यासारखा पाहिजे म्हणजे पाहिजेलच. आता इथून तिथून खाली शेतकरी सगळी जाणारी येतो. तिथं तर हे म्हणा गटराला शेत माझं रोडच्या तिथं. नमस्कार, मी सोनाली सागर राऊत, राजेवाडीतील एक शेतकरी आहे. आज 1 वर्ष झालं पूर्ण भोर ते शिंदेवाडी रस्त्याचं काम चालू आहे. वर्षभरापासून यांचं काम एकदम संत गतीने चालू आहे. भर पावसाळ्यातही लोकांना भरपूर त्रास झालेला आहे यांच्यामुळे. शेतकऱ्यांना तर कुठलीही कल्पना न देता यांनी रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. हे माझं शेत आहे, यांनी रात्रीची कुठलीही कल्पना न देता पूर्ण शेताचं नुकसान केलेलं आहे. आम्ही इथं ज्वारी पेरलेली होती, भिजवणीनंतर ते उगवून आलेलं आहे, पण त्यांनी पूर्णतः त्याचं रात्रीत नुकसान करून टाकलेलं आहे. आम्ही कुठलेही प्रश्न विचारायला आले तर त्यांचे अधिकारी आम्हाला उत्तर देत नाहीत. NHI विभागाच्या मॅडम आल्या तर उडवाउडीची उत्तरं देऊन निघून जातात. आम्ही विचारलं की या रस्त्याची उंची एवढी का आहे, तर त्याचंही उत्तर आम्हाला देत नाहीत. पूर्णतः शेतापेक्षा जर 20 ते 25 फूट रस्ता त्यांनी उंच केलेला आहे. आणि जर शेतात उतरायचं म्हटलं तर आम्ही कशाने उतरायचं? हा पूर्ण येथून राजेवाडी ते भोरमधील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. या शेतकऱ्यांना न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. लोकांनी जर प्रश्न विचारले तर त्यांना उत्तरं देण्याचं काम हे प्रशासनाचं आहे. त्यामुळे या रस्ता विभागातील प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढीच आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि जर यांनी कुठल्याही पद्धतीचे जर शेतकऱ्यांना जर त्रास दिला किंवा त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि असे जर त्रास देत राहिले तर आम्ही 2 दिवसात रस्ता रोको आंदोलन करणार आहे. याचे जर आम्ही आधी पूर्ण कल्पना देत आहोत आणि यानंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे. तरी रस्ता विभागाच्या लोकांनी येऊन आमचे प्रश्न मिटवावेत आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, ही आमची मागणी आहे. नमस्कार, मी राजेवाडीतील शेतकरी प्रवीण दांगडे बोलतोय. हे शिंदेवाडी ते बोर हा 1 वर्षापासून रोड चालू झालेला आहे. आता हा प्रॉब्लेम झालेला आहे की जे वॉल कंपाऊंड म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे नक्की ह्यांचं काय हेतू आहे हा आम्हाला अजून काही सांगितलं नाही की कशासाठी म्हणतात, काय सांगतात. आम्ही त्यांच्याजवळ गेलो ते कॉन्ट्रॅक्टजवळ तर ते सांगत नाही की कुणाला भेटायचं आहे, कुणाला काय करायचं आहे, आम्हाला नीट सविस्तर सांगत नाहीत. आता हा प्रॉब्लेम झाला आहे की वॉल कंपाऊंडमुळे झाली, डायरेक्ट 15 फुटाची हाईट झाली आणि शेती झाली आमची खाली. आम्ही उतरायचं कसं त्याच्यामध्ये? वारंवार सांगून सुद्धा त्यांनी हाईट रस्त्याची जास्त केली ते वारंवार सांगत होते. आम्ही आल्यावर दखल घेऊ, ते काही आले नाहीत, नुसतं येऊन जातात ते. पण त्यांनी आजपर्यंत एकही सांगितलं नाही शेतकऱ्यांना रस्ता तुम्ही कुठून देणार आहे ते. संबंधित शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता उपरोक्ती चालू आहे त्यांची. शेती लावू पाणी मारत नाही, दुर्ळा येतो सगळ्यांना, घशात त्रास होतो सगळ्या लोकांना. इथं आम्हाला घरी जेवायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम येतोय, बसायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम येतोय. सगळ्या अंगावर धूळ पाहिजे तेवढी धूळ येते. पाणी मारायचं विचारलं ते पाण्याचं सांगत नाहीत आम्हाला. ते पाणी मारतो मोटर खराब आहे, लाईट गेली, काहीतरी कारण सांगतात. आणि पाणी टँकर जातात पण मोकळे जातात, ते भरलेले जातात पण पाणी मारत नाही. दुसरीकडे पुढे जाऊन पाणी मारतात पण इथं पाणी मारलं जात नाही. हा बघा, आमची इथं शेती आहे. शेती कसायला आम्हाला काय जायला येत नाही. आम्ही लंगडं पांगडे 2 जण, इथं कोणी नाही. जायचं कसं आम्ही पडेल सांगा? हां, आमच्या शेतीवर आम्ही शेती उदरनिर्वाह आम्हाला कोण देणार आहे बरं? आणि रस्ता क्रॉस करताना मी पडलो, माझा ॲक्सिडेंट झाला. हां बोला, तर बघा प्रत्यक्ष माझी वस्तू तिथे घ्या, मी उभा राहतो, टाके होतं तुम्हाला दवाखान्याची तिथे सर्व्हिस देतो, पुरावा माझा स्वतःचा कसं काय कंडिशन माझं झालं. आत्ता बघा उभं राहिलं तसं पडल्यासारखा बॅलन्स जातो आहे माझा. हां, काय रस्त्याचं तुम्ही एवढं उंची करताय काय रस्ता रुंद करताय? आम्हाला जायला तरी येते का शेतकऱ्याला? काय खाणार आम्ही? बोला, नाही तर पोसा आम्हाला मरस करीन आमची बायका पोरू सरी तुम्ही. आणि करा रस्ता, तुम्हाला काय करायचं आहे ते खुशाल. हां, अन्याय करू नका शेतकऱ्यावर, अन्याय करू नका, नाही तर आम्ही इथं बसू.
रात्रंदिवस मी एकटा उपोषण करेन रस्त्याला जर आलात तर. बोला अजून काय तुम्हाला सांगायचं. या पत्रकाराचा आज वाटा देशामध्ये सीताराम नारायण शेडगे राजेवाडीचा होय.